चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। स्वागत है आप सभी का चिल्ड्रन चर्च में। ये समय है प्रार्थना का। आप जहाँ कहीं भी अपने स्थानों पर खड़े हो सकते हैं, अपने आंखों को बंद कर सकते हैं, अपने हाथों को स्वर की ओर उठा सकते हैं, प्रार्थना कर सकते हैं। मान बली जबोशा काली जबाशे के रेगा बो शांतली के बा शांत रेगा बो शोंतली के बा शाके रेगा बो शोंतली के बाशे के रेगा बो शांतली के बो शोंत रेगा बाशे के रेगा बो शांतली के बो शोंतली के बा शांत रेगा बो शोंत लिगा बा शंक रेगा बो शोंतली के बा शांत रेगा बो शोंतली के बा शांत रेगा बो शोंतली के बा शांत रेगा बो शोंतली के बा शांतली के बो शोंतली के बा शांत रेगा 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 बो शोंत रेगा बाशे के रेगा बोशा का रेगा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का। इस सारी प्रार्थनाओं को प्रभु यीशु मसीह के नाम में मानते हैं, आमीन। आज का प्रार्थना बिंदु है, हम विश्व भर के सभी लड़कों और लड़कियों के लिए प्रार्थना कर रहे हैं कि उनके हृदय यीशु के सुसमाचार को ग्रहण करने और बजाए जाने के लिए खुले हैं। प्रार्थना कीजिए। रेगा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के लीजा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत रेगा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के लीजा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत लीजा बाशे के रेगा बो शांत रेगा बो शांत लीजा बाशे के लीजा बो शांत लीजा बा शांत लीगा बो शोंत लीजा बाशा के रेगा बो शोंत लीजा बाशे के रेगा बो शांत लीगा बाशे के रेगा बो शांत लीगा बाशे के रेगा बो शोंत लीगा बाशे के रेगा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा 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 बोशा का लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बोशा का लीजा बाशे के 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 रेगा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के लीजा बोशा का लीजा बाशे के रेगा बोशा का। धन्यवाद देते परमेश्वर। इस सारी प्रार्थनाओं को हम प्रभु यीशु मसीह के नाम में मानते हैं, आमीन। थैंक यू सो मच। गॉड ब्लेस यू। बाय बाय। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। मैं भरा विश्वास से, सब कुछ है संभव। मैं जीता विजय में, सब कुछ मेरा है। चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। विश्वास है निश्चय आशा की हुई चीजों का, विश्वास है जानना कि कुछ है सच, भले हमें वो न दिखे। चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी बातें सीखने वाले हैं। हेलो दोस्तों, ये समय है वास्तविकता संग्रह का। आज का संदेश है, अच्छी वस्तुओं को बाहर लाओ, क्योंकि परमेश्वर ही है जिसने अपनी स्वेच्छा निमित्त तुम्हारे मन में इच्छा और काम दोनों बातों के करने का
प्रभाव डाला है। फिलिपियों 2 अध्याय 13 वचन। आपके लिए एकदम नई वस्तुएं पाना पसंद करना स्वाभाविक बात है, चाहे यह स्कूल की नई बैग, खिलौने या जूते हो। परमेश्वर ने इस इच्छा को आप में रखा है क्योंकि यह उसकी इच्छा है कि आपके पास जीवन की यह सारी अच्छी वस्तुएं हो। कोई भी अच्छा पिता नहीं चाहता कि उसकी संतान जीवन में कठिन समय से गुजरे। यही कारण है कि प्रभु यीशु ने अपनी मृत्यु और पुनरुत्थान के द्वारा हमें महिमा और आशीषों के एक जीवन में ला दिया है। परमेश्वर आपसे प्रेम करता है और चाहता है कि आप सर्वश्रेष्ठ बनो और आपके पास जीवन की अच्छी वस्तुएं हो। इसीलिए अपनी घोषणाओं के शब्दों के द्वारा उन अच्छी वस्तुओं को बाहर लाओ जो आप चाहते हैं और उन्हें अस्तित्व में आते हुए देखो। वचन अध्ययन 1 थिमोथियस 6 अध्याय 17 वचन। अपने हाथों को उठाकर मेरे पीछे बोल सकते हैं, प्यारे पिता, मैं आज आपके वचन के ज्ञान में आनंद मनाता हूँ और मैं घोषणा करता हूँ कि सफलता, समृद्धि, विजय, स्वास्थ्य और जीवन की अच्छी वस्तुएं मेरी है। यीशु मसीह के नाम में आमीन। थैंक यू दोस्तों, बाय। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ये समय है घोषणाओं का। आप जहाँ कहीं भी अपने आंखों को बंद कर सकते हैं, अपने हाथों को स्वर की ओर उठा सकते हैं, मेरे पीछे इन घोषणाओं को बोल सकते हैं। कहिए, मैं घोषणा करता हूँ कि मैं विश्व की ज्योति हूँ। मैं कोई भी मेरे संपर्क में आएगा वो कभी अंधकार में नहीं चलेगा, पर उसके पास जीवन का प्रकाश होगा। मैं अपने जीवन के लिए परमेश्वर के स्थान पर हूँ, क्योंकि परमेश्वर जिसने अंधकार में से ज्योति को चमकने का आदेश दिया है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कसे आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण, जे पण कोणी तुमच्या आजूबाजूला आहेत, एका प्रेमळ हास्याद्वारे हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता। प्रेज द लॉर्ड। मला विश्वास आहे की तुम्ही उत्साहित आहात आणि ही वेळ आहे वचनाची आणि आजच्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत तो आहे मध्यस्थेची सामर्थ। हालेलुया। आणि जसं की आपला हा एप्रिलचा महिना मध्यस्थेचा महिना आहे, प्रेज द लॉर्ड। मध्यस्था याचा अर्थ काय होतो? जिथे तुम्ही कोणा दुसऱ्यासाठी किंवा कुठल्या परिस्थितीसाठी देवाजवळ प्रार्थना करता, तुम्ही एक मध्यस्थी बनता, कोणा व्यक्तीसाठी, कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी, परिस्थितीसाठी, आणि तुम्ही परमेश्वराजवळ त्या स्थितीसाठी काय करता? प्रार्थना करता। हालेलुया। आणि हे खूप महत्वाचं आहे, मध्यस्थेची प्रार्थना। नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराचा एक मूल म्हणून आपण फक्त आपल्यासाठीच प्रार्थना नाही करत, आपण दुसऱ्यासाठी, आपला देश, काही वस्तू घडत आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि हे करणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, मध्यस्थेची प्रार्थना
सामर्थ्यशाली आहे. बायबल आपल्याला प्रेषितांचे कृत्यमध्ये सांगते की कशा प्रकारे राजा हेरोदने याकोबाला पकडलं होतं. आणि जेव्हा याकोबाला पकडलं गेलं तेव्हा मंडळीतल्या लोकांनी एवढं ध्यान नाही दिलं. त्यांनी एवढी प्रार्थना नाही केली. त्यांनी विचार केला की याकोब येईल, परमेश्वर त्याला सोडवेल आणि तो चमत्कारी रूपाने येईल, म्हणून त्यांनी तेवढं ध्यान नाही दिलं. पण काय तुम्हाला माहिती आहे, राजा हेरोदने याकोबाला मारून टाकलं. हालेलुया. आणि त्याच्या थोड्याच काळानंतर राजाने पाहिलं की लोक खुश होत आहेत, तर पुढे जाऊन मी अजून पण हे करणार. आणि आता राजाने काय केलं, पेत्राला पकडलं आणि त्याला कारागृहामध्ये घालण्यात आलं. आणि ह्या वेळेला मंडळीतल्या लोकांना समजून आलं की नाही, आपल्याला प्रार्थना करणं काय आहे, गरजेचं आहे. आपल्याला पेत्रासाठी प्रार्थना करायची आहे, कारण की जे याकोबासोबत घडलं ते पेत्रासोबत घडू नये. आणि ती सर्व मंडळी मिळून प्रार्थना करत होती. जेव्हा आपण मध्यस्थेची प्रार्थना करतो, ही एका किंवा 2 दिवसाची गोष्ट नाही आहे. आपण तोपर्यंत प्रार्थना करतो, तोपर्यंत आपण मध्यस्थता करतो, जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही. आणि इथे मंडळींनी तेच केलं. काय केलं, ते निरंतर प्रार्थना करत होते पेत्रासाठी. आणि काय तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मंडळी सर्व लोक एकत्र येऊन तिथे मंडळीमध्ये जेव्हा सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना करत होते, खूप मोठा चमत्कार झाला. रात्रीच्या वेळी जेव्हा पेत्र त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या, पायामध्ये पण बेड्या होत्या, 2 पहारेकरी त्याच्यासोबत आत बसले होते, बाहेर दरवाजावर पण पहारेकरी होते. आणि अचानकच तिथे स्वर्गदूत येतात आणि त्याच्या हात आणि पायाच्या बेड्या तुटतात. स्वर्गदूत त्याला म्हणतात, चला माझ्यासोबत. आणि स्वर्गदूत त्याला चमत्कारिकपणे जे कारागृह होते तिथून त्याला घेऊन बाहेर जातात. परमेश्वराने तिथे एका स्वर्गदूताला पाठवलं पेत्राला वाचवण्यासाठी. आणि पेत्र सुरक्षितपणे त्या कारागृहातून सुटका होऊन बाहेर शहरामध्ये निघून गेला. हालेलुया. आणि हे केव्हा घडलं, मंडळी लोक काय करत होते, मध्यस्थता करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पण आपण जेव्हा मध्यस्थता करतो, आपण लोकांसाठी प्रार्थना करतो किंवा आपला देश किंवा कुठल्या परिस्थितीसाठी प्रार्थना करतो, परमेश्वराच्या दैवीय हस्तक्षेपाद्वारे तिथे एक चमत्कार घडतो. जेव्हा पण तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये समस्या पाहता, तुमच्या आजूबाजूला किंवा देशामध्ये, विचार नका करू की मी काय करू शकतो. तुम्ही प्रार्थना करू शकता, तुम्ही मध्यस्थेची प्रार्थना करू शकता. आणि विश्वास करा की मध्यस्थेच्या प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तिथे निश्चितपणे एक चमत्कार घडणार. लक्षात ठेवा, परमेश्वर इच्छितो की आपण प्रार्थना करावी, कारण परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितो. तर जेव्हा तुम्ही कोणाला संकटात पाहाल किंवा देशामध्ये काही समस्या पाहता, अशी कुठे परिस्थिती पाहता की जिथे काही बदल झाला पाहिजे, गप्प बसू नका, तर प्रार्थना करत राहा, मध्यस्थेची प्रार्थना करा. आणि जसं मी सांगितलं, तोपर्यंत प्रार्थना करत राहा जोपर्यंत तुम्ही बदल पाहत नाही आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करणार, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देणार. हालेलुया. तर तुम्ही बरंच काही करू शकता बदल घडवून आणण्यासाठी. हालेलुया. तर मग समजलात ना तुम्ही, मध्यस्थेच्या प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. हो, हालेलुया. पेत्र कशा प्रकारे चमत्कारिकपणे त्या कारागृहातून पेत्राची सुटका झाली. केव्हा? तेव्हा जेव्हा मंडळी एकत्र येऊन प्रार्थना केली. पेत्रासाठी एक मोठा चमत्कार तिथे घडून आला. आणि असंच आज पण होणार आणि आज पण घडतं. प्रेज द लॉर्ड. तर उत्साहित व्हा. हा आपला महिना आहे मध्यस्थेचा. दर दिवशी वेळ काढा, प्रार्थना करा, मध्यस्थता करा, आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी.
जे अधिकाराच्या स्थानावर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि तुम्ही पाहाल वस्तू बदलत आहेत. तुम्ही वस्तू बदलताना पाहाल. आपल्यासोबत आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबातील लोकांना पण उत्साहित करा. त्यांनी पण काय करावी? प्रार्थना करावी. तुम्ही एकत्र जमून पण प्रार्थना करू शकता. हालेलुया. आणि एक महान बदल घडून आणू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग जा आणि सगळ्यांना सांगा मध्यस्थेच्या सामर्थ्याच्या प्रार्थनेबद्दल आणि एकत्र येऊन परिस्थितीसाठी, आपल्या देशासाठी, या जगासाठी काय करा? प्रार्थना करा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय. परमेश्वर तुम्हाला आशीष दे. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केले नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून, त्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही, कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो. ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची
लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला यावेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर, धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो, महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर, प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते, स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल. जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.